आपण आजही ब्रिटिशकालीन शासनात जगत आहोत का अशी म्हणण्याची चुंबली वासियांना वेळ आली आहे। देवरी तालुक्यातील हा आदिवासी दुर्गम भाग आजही या गावामध्ये गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो आणि गावाला पुराचा धोका उद्भवतो। याविषयी स्थानिक आमदार सहस्राम कोरोटे, तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी चुंबली या गावी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। पूल तयार करण्याचे आश्वासन दिले, परंतु आजही परिस्थिती जशीच्या तशीच आहे। त्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी चुंबली येथील नागरिकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी आंदोलन केले आणि तहसीलदारांनी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र या गावच्या समस्या अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। आमची मागणी पूर्ण होणार नाही जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही झाल्याच पाहिजे, नदीला पुलिया झाल्याच पाहिजे। आज हा जो धरणे आंदोलन होता त्याच्यामध्ये ग्रामवासी होते सगळे चुंबलीचे, ग्रामपंचायत मगरडो, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे प्रतिनिधी होते यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंदोलन या ठिकाणी घेण्यात आला होता। याच्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आले आणि मॅडमसोबत त्यांचं बोलणं झालं, आमचं बोलणं करून दिलं। मॅडमनी या विषयाच्या अनुषंगानं जो पर्याय निघू शकते त्या अँगलनं त्यांनी सांगितलं, प्रशासनाची बाजू मांडली। आम्ही आमच्या मागण्या रेटून धरला, पण त्यांचं असं म्हणणं आलं की याच्यात काय पायऱ्या निघतील त्या पायऱ्यांनी आपण जाऊ आणि प्रशासनाकडे ह्या सगळ्या गोष्टी लावू, म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा निधी तात्पुरत्या स्वरूपात, कारण पुलियात आता या वेळेला होऊच शकत नाही, शक्यताच नाही, आणि त्याच्यामुळे यांनी तिकडं वरच्या लेवलला पाठवू असं त्यांचं आश्वासन आहे आम्हाला। आणि आमच्या जे प्रतिनिधी आहेत, स्थानिकचे गावचे ग्रामवासी आहेत किंवा इथल्या ग्रामपंचायतचे प्रतिनिधी आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आपण लावू असं त्यांचं म्हणणं आलं। पण बैठकीसंदर्भात आमचं म्हणणं असं आहे की बैठक लागताना ती बैठक स्थानिकला लागायला पाहिजे, कारण या ठिकाणची जी परिस्थिती आहे, एकूणच पालांदूरमध्ये ती जर बैठक लागली एडीएम मॅडमच्या माध्यमातून, तर इथले जे प्रश्न आहेत ते ठामपणे आम्हाला मांडता येतील आणि तेवढाच आम्हाला वेळ पण मिळेल। एडीएम ऑफिसमध्ये जायचं म्हटलं तर जायच्या वेळेलाही प्रॉब्लेम, इथून येण्याचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी आहेत। हां, इथं स्थानिकला जर झाला पालांदूरला हा सगळा, तर त्याच्यामध्ये बैठकीच्या माध्यमातून काय तोडगा निघेल तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं। त्या आश्वासनावर आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणी स्थिर करतो, थांबवतो। परंतु या अनुषंगानं या प्रकारचं आंदोलन म्हणजे अभी तो एक अंगड़ाई है आगे और लढाई है, ही आपली एक सुरुवात आहे। हा एक दिवसीय आपला धरणे आंदोलन होता, याची एक सुरुवात आहे आणि हे सुरुवात सामोर जाणार आहे। हा प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही, हा पुलिया जोपर्यंत बनणार नाही, तोपर्यंत या प्रश्नाला आम्ही कायम प्रशासनाशी भांडत राहू। आणि ग्रामपंचायत मगरडोचा प्रतिनिधी या नात्याने सुद्धा आम्ही आमच्या स्तरावरती भरपूर पत्रव्यवहार वगैरे करतो त्यांना, परंतु ते पत्र कुठल्या केराच्या टोपलीमध्ये जातात ते आम्हाला माहीत नाही। आणि स्थानिक प्रशासन जेव्हा आमदार म्हणेल किंवा वरच्या लेवलचे अधिकारी म्हणतील त्यावेळेला हालतो। आता कुठंतरी आम्हाला एक शरदचंद्र पवार गटाच्या जे प्रतिनिधींची साथ मिळाली, तर त्यांच्या माध्यमातून हा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आला आणि निश्चितपणे ह्या आंदोलनाला थोडासा जोर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हमखासपणे वाटते सुद्धा त्या पद्धतीने। जाहीर बहिष्कार विधानसभा निवडणुकावर, जाहीर बहिष्कार विधानसभा निवडणुकीवर, जाहीर बहिष्कार। आता त्यांनी आमच्या या धरणेवर जो मत मांडले आहेत, त्यांच्या प्रतिनिधींनी जे काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेवर आम्ही सहमती देऊन त्यांना एक आव्हान असं करतो आहोत की जर त्यांनी दिलेल्या टायमामध्ये किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशनानुसार जर का ह्या गोष्टीची वाटचाल पुढे वाढली नाही, तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही इथे उपोषणावर बसणार आहोत। जोपर्यंत हा पूल बनणार नाही तोपर्यंत उपोषण हटणार नाही याची दक्षता। कशा पद्धतीने आमरण उपोषण राहील सर, म्हणजे जोपर्यंत या गावकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हलणार नाही। अजून प्रशासन आणि जे स्थानिक आमदार आहेत त्यांना काय आपण सूचना करणार? मी परत एकदा स्थानिक आमदारांना डिवचण्याचा एक करते की सर तुम्ही जागे व्हा, खरंच तुम्ही येऊन गेलेले आहात म्हणून तुम्हाला परत आम्हाला तेच ते सांगण्याची गरज नाही, पण आता जर का लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्हाला लोकांनी खरंच त्यांच्या याच्यातनं निवडून दिलेलं आहे, आशेवर आहेत, अपेक्षित आहेत, बरेच लोक तुमच्याकडनं आस करून बसलेले आहेत,
तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरंच या गोष्टीची म्हणजे पाठपुरावा करून नाही का त्या गोष्टीला पुढे वाटचालीत न्यावं आणि प्रशासनाला जागं करावं. सोबतच तुम्ही पावसाळी अधिवेशनात मुंबईला आहातच, तर तिथे हा मुद्दा मांडायला पाहिजेत तुम्ही. आणि या गोष्टीचा लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे त्या त्रासाला तुम्ही जाणून खरंच या गोष्टीला पूर्तता करावी अशी आमची विनंती आहे. मी चुमलीवासियांना एकच विनंती करते की जर का ह्या प्रशासनाने आणि स्थानिक आमदारांनी दिलेल्या त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे त्या आश्वासनाला जर ते परत खोटे ठरले किंवा परत त्यांचे पोल ठरलेत तर आपण सर्वच मिळून उपोषणाला बसू आणि त्या उपोषणाला तुमची साथ राहील अशी मी आशा व्यक्त करते. SD मॅडम यांच्या निर्देशानुसार मी या ठिकाणी या धरणे आंदोलनात बसलेले सगळे नागरिकांना त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि त्यांच्याशी चर्चा पण केली. आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत खरंच जुनून अशा अडचणी आहेत आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की लवकरच 4-5 दिवसामध्ये ज्या यंत्रणेकडून आपल्याला हे काम वगैरे करून घ्यायचं आहे अशा संबंधित सर्व यंत्रणेची आणि आपल्या असणाऱ्या सगळे प्रतिनिधी आहेत, तुमचे शरदचंद्र गटाचे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सगळे नागरिक यांचे प्रतिनिधीसोबत आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. आणि त्यानंतर यातून लवकरच यासाठी जो मार्ग आपल्याला येईल, यांना जो काय म्हणता येईल की या पुलियाच्या कामासाठी ही जी मागणी आहे यांची सामोरं झालं पाहिजे, यासाठी आपण पुढं वाटचाल करणार आहोत आणि ते काम करून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.